नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस विद्यार्थ्यांकरता किंवा साधकांकरता, रादर सगळ्यांकरताच खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आजच आपण गुरुपूजन करतो, गुरुस्तुती करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर सुरुवातीला मला या दिवसाचं फारसं महत्त्व वाटत नव्हतं. पण आयुष्यामध्ये अनुभव नावाचा असा एक गुरु असतो. तर त्या गुरुकडून जेव्हा मला खूप चटके बसले किंवा खूप चढ उतार सहन करायला लागले, त्यानंतर मला मनुष्य रूपातला एखादा गुरु मिळावा अशी आस लागली. आणि जेव्हा ही आस किंवा ही इच्छा, ही तळमळ खूप खरी असते, मनापासून असते, त्यावेळेला ना गुरुच तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येऊन पोचतो. बरं, हे सर्व करताना गुरुला, सद्गुरूंना एका माध्यमाची गरज असते. आणि हे माध्यमसुद्धा मनुष्य रूपातलंच असतं, की जेणेकरून हा गुरु तुम्हाला त्याच्या कृपाछायेखाली सतत ठेवू शकतो. तर असंच एक माध्यम म्हणजे आमचे वेलणकर काका. पूर्वी एकदा म्हणजे 2011 साली वेलणकर काका आमच्या घरी असंच मनुष्य रूपातलं एक माध्यम म्हणून आमच्या घरी आले आणि मला परमपूज्य गुळवणी महाराजांचे शिष्य परमपूज्य अप्पा महाराज यांची दीक्षा झाली. त्याचं सगळं श्रेय अर्थातच वेलणकर काकांना जातं. तो माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण म्हणायचा किंवा तो सुवर्ण क्षण आहे. असं हे माध्यम म्हणून काकांची निवड झाली म्हणजे त्यांची योग्यता किती मोठी आहे हे वेगळं सांगायला नको. काल असं झालं की काकांनी मला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवलं. ते रेकॉर्डिंग म्हणजे त्यांचा एका आमच्या दुसऱ्या गुरुभगिनीशी झालेला फोनवरचा संवाद होता. त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या त्या गुरुभगिनीला गुरुमंत्राची माहिती, मुळात तो गुरुमंत्र काय आहे आणि त्याची माहिती, असं त्यांनी सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये त्या भगिनीने विचारलं काकांना की मला दीक्षा झाली आहे पण मला गुरुमंत्र नाही मिळाला. म्हणून काकांनी तिला वेळीच फोन करून गुरुमंत्र सांगितला, त्याचं उच्चारण कसं करायचं, त्याचा अर्थ काय आहे हे सगळं सांगितलं. असा तो फोनमधला संवाद आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगते की ही दीक्षा कोणती, तर ही दीक्षा आहे महायोग दीक्षा. त्याला सिद्धयोग असंही म्हणतात. माझ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी याबद्दल अगदी प्राथमिक माहिती नक्की सांगेन. तर तो गुरुमंत्र जो वेलणकर काकांनी सांगितला तो मी तुम्हाला सांगते, तो म्हणून दाखवते. तो असा आहे: माम पाही भगवन दत्त. पुन्हा एकदा म्हणते, माम पाही भगवन दत्त. आता माम म्हणजे मी किंवा माझे, पाही हे क्रियापद आहे म्हणजे रक्षण कर. भगवन दत्ताला आपण असं म्हणतोय की माझं रक्षण कर. बरं, हे रक्षण आहे ते कशापासून कर, तर तो अर्थ जो सांगितला काकांनी तोही तुम्हाला सांगते. ते रक्षण काम, क्रोध, भय, मोह, माया आणि मत्सर अशा षड्रिपूंपासून माझं रक्षण कर. आणि मी खरंच काकांचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण असा त्याचा अर्थ मलाही माहिती नव्हता. मला ह्या मंत्राचा अर्थ असा वाटत होता की सद्गुरू तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा, मी माझं कर्म तुमच्या कृपाछायेखाली करत आहे.
माझ्यावर लक्ष ठेवा, मला अडथळे आली तरी चालतील पण मला मार्ग दाखवा आणि त्याच्यातून माझं रक्षण करा आणि माझी प्रगती होऊ दे, असा मला त्याचा अर्थ वाटलेला. पण आजूबाजूला असलेल्या षड्रिपूंपासून माझं रक्षण कर, म्हणजे हे कर्म करताना सुद्धा मला कुठल्याही गोष्टीचं अति आकर्षण, राग, द्वेष, मत्सर किंवा अतिमोह किंवा भय हे काहीच राहू नये, असा त्याचा अर्थ आहे. जेणेकरून साधकाची प्रगती होईल, तर असा तो अर्थ आहे. तर हा अर्थ मला काकांमुळे कळला. म्हणून काका तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू. आणि काकांनी पण त्यांच्या तरुणपणातली एक गोष्ट सांगितली की त्यांना जेव्हा हा मंत्र मिळाला तेव्हा त्यांनी हट्टाने पण युक्तिपूर्वक गुळवणी महाराजांकडून तो मंत्र वदवून घेतला आणि तो प्रत्यक्ष गुरुवाणी त्यांनी ऐकण्याचा खटाटोप केला आणि तो पूर्ण केला. पण एक जाता जाता शेवटची गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही की मी पण तशीच भाग्यवान आहे. तोच मंत्र मला माझे गुरु, जे गुळवणी महाराजांचे शिष्य आहेत, परमपूज्य अप्पा महाराज, ह्यांनीही मला तोच मंत्र सांगितला होता. यासाठी कुठले तरी शुभाशीर्वाद कामी आलेत म्हणून मला हा मंत्र प्रत्यक्ष गुरुवाणी मार्फत मला ऐकायला मिळाला. तर असे हे गुरु, ज्यांची कृपा सावली अखंड आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती असते. इथेच मी माझा छोटासा व्हिडिओ संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच काहीशा छान माहितीसोबत. तोपर्यंत स्टे सेफ. थँक्यू सो मच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.